महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, या भगवंत नगरीचं कुलदैवत बार्शीचं कुलदैवत भगवंत यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि येडाईच्या चरणी तुळजापूरच्या चरणी नतमस्तक होतो। वास्तविक 2011 पासून आपण मला प्रेम दिलेला आहे, म्हणून हा उत्साह भाऊच्या नात्याने या ठिकाणी आहे। आत्ताच भाऊनी मला भाषणाला उभा राहायच्या आधीच सांगितलंय जास्त काही बोलायचं नाही। मला वाटतं भाऊ धनुष्यबाण खींच के तान धनुष्यबाण जे म्हणताय त्या पद्धतीनं या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मताने विजयी करा। पहिली जाहीर सभा याच ठिकाणी आपण घेऊ, विजयी जाहीर सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये काय धुवायचं ती धुत बसतो, काळजी करायचं काय कारण। आज आपल्याला मतं पाहिजे आहेत, मतदानाला या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न आत्ताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने विरोधक करतोय। मित्रांनो, या ठिकाणी राजाभाऊ राऊतांची ताकद आपण पाहिलेली आहे, म्हणूनच आम्ही या व्यक्तीशी आम्ही सुद्धा इच्छुक होतो। या ठिकाणी पाहिलेलं आपण, तरी सुद्धा या भावाच्या भावाला खांदा लावून प्रचंड मताने या ठिकाणी विजय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी सक्षम आहेत आणि म्हणूनच राजाभाऊच्या हातामध्ये भगवा, हा भगवा मर्दाच्या हातामध्ये शोभतो, हा मर्दाच्या हातामध्ये शोभतो। खरी शिवसेना आज वंदनीय पूजनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असताना जो लाड माझ्या राजाभाऊ राऊताचा त्यांनी केला, या ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिक, हडामासाचा शिवसैनिक या ठिकाणी 2004 ला आमदार झाला आणि तो शिवसेनेमध्ये झाला। आज जी शिवसेना आहे ती माझ्या एकनाथ शिंदे साहेबाची या वाघाची आहे आणि त्या वाघाच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी राऊतांनी प्रवेश केल्यानंतर आपण पाहिलेला आहे 2014 ला त्यांना आपण आशीर्वाद दिला होता। म्हणजे त्या भगवंत मैदानावरती याला सभा विरोधकाला का घेता येत नाही, त्याला त्या ठिकाणी पितळ उघड पडेल म्हणून या ठिकाणी सभा घेत येत नाही। कालची सुद्धा सभा या ठिकाणी बाहेरून भाड्याच्या आणलेल्या लोकांची सभा झालेली आहे। धाराशिव, उस्मानाबाद, कळंब, तेर, ढोके आणि या ठिकाणी निरेटिव्ह या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। मित्रांनो, मी उद्धव साहेबाला 12/11/2011 इथं कापसे आहेत, बाबा कापसे, दुपारची सभा उद्धव ठाकरे साहेबाची कालच्याच तारखेला झाली 12/11/2011 आणि काल तारीख होती 12/11/2024। एका आंदळकर, एक शिवसैनिकाचा घरदाराचा संसाराचं वाटोळं केलं यांना आणि आता ह्याचं वाटोळं बंगल्याचं केल्याशिवाय हा राहणार नाही, एवढं नक्की आहे। आणि मित्रांनो, आमचा आमदार हा पाणीदार आमदार आहे, विकास रत्न आहे। या ठिकाणी 4000 कोटीच्या वरती निधी या ठिकाणी आणला गेलेला आहे आणि आता लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगैरे आत्ताच रमेश पाटील साहेबांनी सांगितलं काय किशातनं पैसे देता का नाही। आज विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्नमेंटला पैसा येतो, त्यातून 1500चे किती करणार, 2021चे काय करणार ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, ते काय खिशातनं देत नाहीत। परंतु एकच शब्द वापरतो राजाभाऊची माफी मागून, कारण तुम्हाला खिशातनं पैसा द्यायची सवय मोडलीम आणि चौफुल्यामध्ये लागलेली आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। जास्त बोलत नाही, तेवढंच बोलतो आणि या ठिकाणी पुढे जायचं आहे। पुढची सभा आहे, पुढची सभा आहे। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विक्रमी मतं राजाभाऊ राऊत यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावरती आपल्याला पाहायचं आहे, या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायचं आहे। आणि मग या ठिकाणी बार्शीचा जो सर्वांगीण विकास हा केला जाणार आहे तो भाऊच्या माध्यमातून आम्ही भाऊला आणि तुमच्या तमाम जनतेला सांगतोय। मी खासदारकीला तुमच्याकडे उभा होतो, पण तुम्ही काय मतं दिली नाही मला माहिती आहे,
कारण मी जर हे आत्ताच भाऊ बरोबर आलो तर पहिलाच आलो असतो तर परिणाम वेगळा झाला असता. बरोबर आहे का? ते धाडस तुमच्या ह्या सुपुत्राने या ठिकाणी दाखवलं आणि आजच तुमच्या देखत सांगतोय यापुढे मी आमदारकी बिमदारकी काय लढवणार नाही. भाऊनं मला काय करायचंय ते ठरवलेलं आहे, त्यामुळे काळजी करण्याचं इथं कारण नाही आहे, एवढंच सांगतो. आणि भाऊच्या खांद्याला जमीन हिकलली तिकडे काय होईल ते होईल, आता मी काय कुठं जाणार नाही, कारण मी शिवसेनेमध्येच आहे, माझं रक्त शिवसेनेचं आहे आणि त्यामुळं भाऊच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यभर काम करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे राजाभाऊचा विजय निश्चित आहे, एवढंच सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी शिवमुद्रा ग्रुप बाजार